गुड मॉर्निंग. ठीक आहे. सो डेफिनेट इंटिग्रल्स बाय पार्ट्स मेथड आपण बघत होतो. ठीक आहे. त्याच्या आधी आपण बघितले डेफिनेट इंटिग्रेशन्स बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. ठीक आहे. सो टुडे वी हॅव टू डिस्कस द नेक्स्ट टाईप्स ऑफ क्वेश्चन. ठीक आहे. या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये आपल्याला दोन्ही मेथड्स यूज करायचे. फर्स्ट ऑफ ऑल यूज द सबस्टिट्यूशन्स मेथड अँड कन्वर्ट द क्वेश्चन इनटू बाय पार्ट्स. ठीक आहे. ठीक आहे. या टाईपचे क्वेश्चन आपण इनडेफिनेट इंटिग्रेशन्स म्हणजे आधीचे जे काही आपण इंटिग्रेशन्स बघितले त्याच्यामध्ये या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केले. सबस्टिट्यूशन्स दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स. टोटल इंटिग्रेशन्समध्ये सबस्टिट्यूशन्स मेथड जी काही आहे ती सगळ्यात महत्त्वाची मेथड्स आहे, कारण प्रत्येक मेथड्समध्ये तिचा यूज आहे. म्हणजे बाय युझिंग सबस्टिट्यूशन्स मेथड यू हॅव टू कन्वर्ट द क्वेश्चन इन टू बाय पार्ट्स मेथड और बाय पार्शियल फ्रॅक्शन मेथड किंवा स्पेशल टाईप्स ऑफ इंटिग्रेशन्स. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, सबस्टिट्यूशन्स मेथडचा यूज करून यू हॅव टू यूज द सबस्टिट्यूशन्स मेथड अँड क्वेश्चन कन्वर्ट इन टू द बाय पार्ट्स मेथड इन टर्म्स ऑफ टू फंक्शन इन टर्म्स ऑफ द मल्टिप्लाय. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू कन्सिडर द आय इज अ गिवन क्वेश्चन. सो आय इज इक्वल टू दिलेला क्वेश्चन 0 to 1 x इंटू इन ब्रॅकेट साइन इनवर्स x अपॉन रूट 1 minus x square dx. So there are two functions, x into sin inverse x upon root 1 minus x square. So two function in terms of multiply and divide. So डिवाइडचा फॉर्म्युला इंटिग्रेशन्समध्ये नाहीच आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. सो आता सबस्टिट्यूशन्स मेथड तुम्ही यूज करणार डेफिनेट इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड अँड युअर क्वेश्चन कन्वर्ट इन टू इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे. सो इन्व्हर्स फंक्शन असेल सो मोस्ट ऑफली आपण इन्व्हर्स फंक्शनला टी पुट करून बघू. ठीक आहे. सो साइन इन्व्हर्स एक्सला जर मी टी पुट केलं सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स अशी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा की त्याचा डेरिव्हेटिव्ह तिथं प्रेझेंट असला पाहिजे. दॅट इज द सबस्टिट्यूशन्स. ठीक आहे. सो साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह रूट 1 minus x square इकडे प्रेझेंट आहे. ठीक आहे. सो आपण इकडे सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करू शकतो. सो पुट साइन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू टी. सो साइन इन्व्हर्स एक्सला जर टी पुट केलं तर मला डी एक्स डी टी करण्यासाठी काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इन्व्हर्स एक्स 1 upon रूट 1 minus x square इज इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. सो हा डी एक्स इकडे डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय. सो 1 upon रूट 1 minus x square डी एक्सला काय लिहू शकतो मी, कॅन बी रेड ॲज टी टी. बट दॅट इज डेफिनाइट इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. कुठली मेथड आहे, डेफिनाइट इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन्स मेथड. सो दॅट इंटरवल फॉर एक्स व्हेरिएबल, हा जो आधीचा काय इंटरवल दिला आहे 0 to 1 अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट, ही कोणत्या व्हेरिएबलची आहे, एक्स व्हेरिएबलची. आणि तुम्ही एक्स फंक्शन कशात कन्वर्ट केलं आहे, टीच्या टर्म्समध्ये. म्हणजे तुम्हाला जो काय इंटरवल असेल तो इंटरवलसुद्धा टीच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करावा लागेल. ठीक आहे. बघितलं आहे आपण सबस्टिट्यूशन्स मेथड ऑलरेडी डिस्कस केली डेफिनेट इंटिग्रेशनची. सो तुम्हाला आता इंटरवलसुद्धा चेंज करावं लागेल. जर तुम्ही एक्सच्या जागेवर टी पुट साइन म्हणजे एक्सला टीमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि ही एक्सची जी काही लिमिट आहे ही सुद्धा टीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो एक्स इज इक्वल टू 0, एक्स 0 लिमिट असेल एक्सची आणि एक्सची 1 लिमिट. सो एक 0 लिमिट काढायची नवीन. सो इकडे पुट करणार तुम्ही एक्सच्या जागेवर जी व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तिकडे तुम्ही ती एक्सची लोअर लिमिट पुट करा, तुम्हाला नवीन लोअर लिमिट मिळेल. आणि एक्सच्या जागेवर तुम्ही पुट करा अप्पर लिमिट, तुम्हाला नवीन अप्पर लिमिट मिळेल. सो एक्स इज इक्वल टू 0. सो साइन इनवर्स 0 इज इक्वल टू टी अँड व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ साइन इनवर्स 0 0. सो दॅट इज युअर न्यू लिमिट, न्यू लोअर लिमिट. You have to find out the upper limit. So x is equal to put the upper limit 1. So sin inverse 1 is equal to t and what is the value of sin inverse 1? कुठल्या अँगलला असते sin inverse 1 व्हॅल्यू 90 degree, that is pi by 2. So t is equal to pi by 2. So what is your new limit? 0 to pi by 2. आणि sin inverse x तिकडे t आणि रूट 1 upon 1 minus x square dx च्या जागेवर dt. ठीक आहे. सो साइन इन्व्हर्स इथे टी पुट करणार, या डी एक्सला डी टी लिहिता येणार. मग या एक्सचं काय करायचं, या एक्सला सुद्धा आपल्याला टीच्या टर्म्समध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो हे साईन आहे, इन्व्हर्स आहे, इकडे गेलं तर काय होईल साईन टी. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय पुट करू शकतो आपण, साईन टी. याला टी पुट केलं, याला डी एक्सला डी टी पुट केलं, पण हे एक्सला सुद्धा टीमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून मग हे साईन इन्व्हर्स आहे, याला इकडे घेऊन आलो साईन टी. म्हणजे जिथं एक्स आहे तिथं साईन टी, जिथं साइन इनवर्स एक्स आहे तिथं टी आणि रूट 1 upon 1 minus x square dx च्या जागेवर डी टी. अँड व्हॉट इज युअर न्यू लोअर लिमिट 0 अँड अप्पर लिमिट पाय बाय 2.
सो या प्रकारे तुम्हाला सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करावं लागेल सर्वात पहिले. ठीक आहे, मग बघू आपण. आय इज इक्वल टू नवीन लिमिट 0 to π/2. एक्सच्या जागेवर टीची व्हॅल्यू पुट करावं लागेल. एक्सच्या जागेवर काय करावं लागेल, साईन टी इंटू साईन इन्व्हर्स एक्सच्या जागेवर. सो साईन इन्व्हर्स एक्सच्या जागेवर काय पुट करेल, टी इंटू टी आणि 1/√1 - x² dxच्या जागेवर डी टी. ठीक आहे, साईन टी इंटू टी, साईन टी इंटू टी. सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून तुम्ही हा क्वेश्चन कन्वर्ट केला आहे दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये, दॅट इज द साईन टी इंटू टी. सो दॅट टू फंक्शन इन टर्म्स ऑफ मल्टिप्लाय, सो अप्लाय द इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड, डेफिनाइट इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. म्हणजे काय केलं तुम्ही, सिम्पली सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून तुमचा क्वेश्चन कन्वर्ट केला आहे बाय पार्ट्स मेथडमध्ये. ठीक आहे, आणि सबस्टिट्यूशन्स मेथडमध्ये हा नवीन पोर्शन दॅट विल बी न्यू फॉर यू. यू हॅव टू चेंज द न्यू लोअर लिमिट अँड न्यू अप्पर लिमिट. ठीक आहे, बाकी सर्व आपण तिकडे बघितलं आहे. सो साईन टी दॅट इज अ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन अँड टी दॅट इज द अल्जेब्रिक फंक्शन. सो LIAT, सो आधी काय येते ए, सो दॅट इज युअर यू अँड दॅट इज युअर व्ही. सो अप्लाय द इंटिग्रेशन यू इंटू व्ही. ठीक आहे, आता याच्यामध्ये दोन फॉर्म्युले म्हणजे कसे, तेच फॉर्म्युले, फक्त तुम्ही आपलं तुमचं इंटिग्रेशन जो काय इंटरवल आहे, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिट सेपरेट करू शकता. अदरवाईज होल फॉर्म्युल्यालाही तुम्ही फायनली सेपरेट म्हणजे देऊ शकता अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. ठीक आहे, सो इंटिग्रेशन यू इंटू व्ही, यू इंटिग्रेशन व्ही साईन टी विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळे डी टी मायनस इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इंटू इंटिग्रेशन साईन टी dt into dt and that is your limit π/2 0. ठीक है, so t and what is the integration of sin t, what is the integration of sin x minus cos x, what is the integration of sin x minus cos x. So what is the integration of sin t minus cos t minus integration what is the derivative of t, इकडे काहीच नाही म्हणजे किती 1. सो 1x चा डेरिव्हेटिव्ह 1 तर 1t चा डेरिव्हेटिव्ह 1 इंटू अगेन इंटिग्रेशन ऑफ साइन टी मायनस कॉस टी डी टी अँड इट इज 0 to π/2. सो मायनस आधी लिहितो आहे मी. सो मायनस टी इंटू कॉस टी मायनस, so that minus minus plus and integration cos t dt and limit 0 to π/2. ठीक है, सो काय येणार मग मायनस टी कॉस टी प्लस what is the integration of cos x sin x, that is sin t and 0 to π/2. So you have to put upper limit π/2 and lower limit 0. So minus π/2 cos π/2 plus sin π/2 minus put lower limit 0 minus 0 into cos 0 plus sin 0. So what is the minus π/2 and what is the value of cos π/2, 0 plus what is the value of sin π/2, 1 minus 0 into any value 0 plus sin 0 ची value 0. So π/2 into 0 and that is 0, only remaining 1 plus 1. So ही term 0 झाली, ही term 0 झाली, so only plus 1. So what was the answer? I is equal to. ठीक आहे, सो म्हणजे या क्वेश्चनमध्ये काय दोन्ही मेथडचं कॉम्बिनेशन. फर्स्ट ऑफ ऑल यूज द सबस्टिट्यूशन्स मेथड अँड देन युअर क्वेश्चन कन्वर्ट इन टू द बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे, तुम्ही सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून तुम्ही दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये कन्वर्ट केलं आहे, दोन फंक्शन मल्टिप्लाय, देन यू हॅव टू अप्लाय द इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथडचे आपण क्वेश्चन सॉल्व केले. ठीक आहे, सो या टाईपच्या क्वेश्चनमध्ये दोन्ही मेथड्स यूज करावं लागतील.
ठीक है, सब्स्टिट्यूशंस मेथड एंड देन बाय पार्ट्स मेथड. क्लियर है? सो पॉज द वीडियो टू नोट इट डाउन. Then next question number 2, that is integration 0 to 1 tan inverse in bracket x upon root 1 minus x square dx. ठीक आहे. सो सर्वात पहिले आय कन्सिडर करावं लागेल द गिवन क्वेश्चन. सो आय इज इक्वल टू 0 to 1 tan inverse in bracket x upon root 1 minus x square dx. सो आता याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला विचार करू, या टाईपचे क्वेश्चन आपण सॉल्व केले. ठीक आहे, टॅन इन्व्हर्स असेल आणि ब्रॅकेटमध्ये एक्स असेल. सो एक्सपासून काय करतो आहे आपण, टॅन बनवतो आहे. म्हणजे टॅन इन्व्हर्स आणि ते टॅन कॅन्सल करता येईल अँड रिमेनिंग पार्ट्स दॅट विल बी युअर इंटिग्रेशन्स. रिमेनिंग पार्ट्स आपण इंटिग्रेशन फाइंड आउट करतो आहे. ठीक आहे, कारण टॅन इन्व्हर्स आणि ब्रॅकेट आहे आणि ब्रॅकेटमध्ये एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, सो या ब्रॅकेटपासून आपल्याला टॅन बनवायचं आहे. या टाईपचे क्वेश्चन सॉल्व केले आपण. या ब्रॅकेटपासून काय बनवायचं आहे, टॅन बनवायचे. ठीक आहे, मग एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. टॅन इन्व्हर्स आणि ब्रॅकेटमध्ये न्युमरेटर डिनॉमिनेटर आहे. सो तुम्हाला माहिती आहे याच्यापासून आपल्याला टॅन इन्व्हर्स जो टॅन बनवायचं आहे. म्हणजे टॅन इन्व्हर्स आणि टॅन कॅन्सल होईल आणि रिमेनिंग पार्ट्स जो काय असेल मग त्याचं इंटिग्रेशन. ठीक आहे, सो इथे एक्स आहे, इथे एक्स स्क्वेअर आहे. आपल्याला एक्सच्या जागेवर अशी व्हॅल्यू पुट करावं लागेल की ते टॅन बनवते. आपल्याकडे फॉर्म्युला वेगळी या टाईपचं बनवलेलं आहे आपण. टॅन इन्व्हर्स इन ब्रॅकेट एक्स अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, जर मी एक्सच्या जागेवर इथं सपोज साईन थिटा बघू आपण. साईन थिटा अपॉन रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा अँड 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकतो, कॉस स्क्वेअर थिटा अँड स्क्वेअर अँड रूट कॅन्सल कॉस थिटा आणि वरचं साईन थिटा. सो साईन थिटा अपॉन कॉस थिटा कॅन बी राईट ॲज टॅन थिटा. बनलं आहे टॅन याच्यापासून. पण मला एक्सच्या जागेवर काय पुट करावं लागेल, साईन थिटा पुट करावं लागेल. कारण एक्सच्या जागेवर जर साईन थिटा असलं तरच त्या ब्रॅकेटपासून मला टॅन बनवता येतो. बरोबर. मग जर मला एक्सच्या जागेवर साईन थिटा पाहिजे तर मला सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून मग तिथे पुट करावं लागेल. सो पुट एक्स इज इक्वल टू साईन थिटा. एक्स इज इक्वल टू साईन थिटा. ठीक आहे, जर एक्स इज इक्वल टू साईन थिटा पुट केलं तर मला डी एक्स डी थिटा करावं लागेल. म्हणून काय करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह थिटा. सो डी एक्स अपॉन डी थिटा, कारण विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे म्हटल्यानंतर. आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन थिटा, कॉस थिटा. मला डी एक्स डी थिटा लिहायसाठी काय लिहावं लागेल, डी एक्स इज इक्वल टू कॉस थिटा डी थिटा. मला तिथं साईन थिटा पाहिजे म्हणजे मी डायरेक्टली घेऊ शकतो का, नाही, मला सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून तिथं पुट करावं लागेल. म्हणजे एक्सच्या जागेवर मी साईन थिटा पुट केलं तर इथं मला डी एक्सच्या जागेवर कॉस थिटा डी थिटा पुट करावं लागेल. पण आता ह्याची आता तुम्हाला माहिती आहे सबस्टिट्यूशन्स मेथड यूज केली डेफिनेट इंटिग्रल्समध्ये, तर तुम्हाला ह्याची काही लिमिट्स आहे, अप्पर लिमिट अँड लोअर लिमिटसुद्धा तुम्हाला चेंज करावं लागेल. ठीक आहे, सो हे एक्ससाठी आहे लोअर लिमिट 0, तर नवीन तुम्हाला लिमिट काढायची. ठीक आहे, सो काय 0 इज इक्वल टू साईन थिटा, इकडचं साईन इकडे येऊन थिटा इज इक्वल टू काय आलं, साईन इनवर्स 0. So what is the value of theta? Sin 0 ची व्हॅल्यू 0. That is your new lower limit. Then upper limit x is equal to किती आहे, 1. न्यू काढायची. सो एक्सच्या जागेवर जी व्हॅल्यू पुट केली त्याला पुट करा एक्सच्या जागेवर 1. सो 1 इज इक्वल टू साईन थिटा. सो थिटा इज इक्वल टू हे साईन इकडे येईल, साईन इनवर्स 1 आणि थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स 1ची व्हॅल्यू π/2. ठीक आहे. सो व्हॉट इज युअर न्यू लोअर लिमिट 0 अँड न्यू अप्पर लिमिट π/2. कारण तुम्ही सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करता डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये. सो हा पार्ट्स नवीन येतो. ठीक आहे, हा जो पोर्शन हा नवीन येतो. ठीक आहे, सो करा सबस्टिट्यूशन्स मेथड. सो आय इज इक्वल टू इंटिग्रेशन न्यू लिमिट 0 to π/2 टॅन इनवर्स एक्सच्या जागेवर काय पुट करायचं आहे, साईन थिटा अपॉन रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा आणि इकडे डी एक्सच्या जागेवर येणार कॉस थिटा डी थिटा. ठीक आहे, सो 0 to π/2 टॅन इनवर्स साईन थिटा अपॉन रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येईल, आता डायरेक्टली लिहितो मी 1 अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा अँड स्क्वेअर अँड रूट कॅन्सल. यू कॅन डायरेक्टली राईट ॲज कॉस थिटा इंटू कॉस थिटा
d theta. So sin theta upon cos theta can be read as a tan theta. So 0 to pi by 2 tan inverse tan theta into cos theta d theta. So tan inverse and tan cancel, so what is the remaining? 0 to pi by 2 theta into cos theta d theta. So theta into cos theta. So two function in terms of मल्टिप्लाय. सो दोन फंक्शन जर मल्टिप्लायमध्ये असतील तर आपण कुठली मेथड यूज करतो? इंटिग्रेशन बाय पार्ट्स मेथड. सो थीटा दॅट इज द एक्सच्या जागेवर आहे अल्जेब्रिक अँड कॉस ट्रिग्नॉमेट्रिक. सो LIT ए आधी येतो. सो यू अँड दॅट इज व्ही. सो अप्लाय द इंटिग्रेशन यू इंटू व्ही फॉर्म्युला. सो काय येणार? यू थीटा इंटिग्रेशन ऑफ कॉस थीटा डी थीटा मायनस इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ थीटा integration cos theta d theta into d theta, and that is your limit pi by 2 0. ठीक आहे. सो इंटिग्रेशन फाइंड आउट करायला गेल्याचं काय येणार मग? थीटा and what is the integration of cos theta sin theta minus integration what is the derivative of 1 theta 1 into what is the derivative of cos theta sin theta d theta and limit 0 to pi by 2. ठीक है. सो थीटा इंटू साइन थीटा माइनस इंटीग्रेशन sin theta d theta and pi by 2 0. Theta into sin theta minus what is the derivative of sin theta? Minus cos theta. That minus minus plus directly write as cos theta and limit 0 to pi by 2. Okay, so you have to put the upper limit pi by 2. So pi by 2 sin pi by 2 plus cos pi by 2 minus 0 into sin 0 plus cos 0. ठीक है. सो काय येणार? pi by 2, what is the value of sin pi by 2? 1 plus cos pi by 2 ची value 0 minus 0 into any value sin 0 0 plus cos 0 ची value 1. So pi by 2 into 1 pi by 2 minus 0 plus 1 1. So what was the answer? Pi by 2 minus 1. Pi by 2 minus 1. क्लिअर आहे सर्वांना? म्हणजेच काय केलं आहे आपण? सबस्टिट्यूशन्स मेथड यूज करून क्वेश्चन कन्वर्ट केला आहे बाय पार्ट्स मेथडमध्ये आणि त्याच्यानंतर बाय पार्ट्स मेथड यूज करून तुम्ही कन्वर्ट केलं डेफिनेट इंटिग्रेशन्स. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाऊन.